हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असताल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर सकाळची वेळ होती, आम्ही होतो शेतातल्या घरी. तर आमचं शेतात आणि गावात अशी 2 घरं आहेत. तर आम्ही तिथे राहिलो होतो. नंतर इथे माझं स्वयंपाकाचं म्हणजे नाश्ता करायचं चाललेलं. आदर्श इकडे तयार होऊन आला होता माझ्यापाशी आणि मी इकडे पोहे वगैरे बनवत होते. खूप छान असं वातावरण झालं होतं. सकाळची वेळ होती आणि सगळं ऊन घरात येत होतं. खूप छान वाटत होतं. किचनमध्ये ऊन पडत होतं. बाहेर इथं चुलीवर पाणी तापवायचं चालू होतं. सगळ्यांच्या अंघोळ्या चालू होत्या. काहींनी केल्या होत्या, काहींच्या राहिल्या होत्या आणि इकडे छान असं झाडाला खूप सुंदर फुलं लागलेली होती आणि ते खूप छान पण दिसत होतं. आणि नंतर माझे पोहे तयार झाले. आम्ही नंतर तिथून निघालो आणि गावातल्या घरी आलो आणि तिथलं आवरून आम्ही निघालो होतो माझ्या नंदेच्या घरी आणि तेच आम्ही चाललो होतो. आणि तिथून नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही परत पुण्याला जाणार होतो. ते पण तुम्हाला बघायला भेटेल. आणि सगळे कोण कोण आहे, काही जण येणार होते, काही जण नव्हते. तर आम्ही जेवढे चाललो होतो ते तुम्हाला दाखवत आहे. नंतर आम्ही ताईंच्या इथे पोहोचलो. पोहोचल्यानंतर आम्ही शेतात गेलो त्यांच्या आणि आम्ही येताना कणसं घेऊन आलो होतो. तर त्यांना पण कणसाची पार्टी करायची होती आणि आम्ही शेतात आलो. सगळ्या म्हणजे जे आहे ना, काट्या वगैरे गोळा केल्या आणि गौरी वगैरे आणि ते नंतर आम्ही असं छान असं पेटवलं आणि नंतर त्याच्यामध्ये कणस भाजायला टाकली आणि कणस पण असे भाजून ना खूप छान वाटतं. गप्पा गोष्टी करत आम्ही ते भाजून खायला चालू केलं आणि खरंच मज्जा येत होती. आणि गावाला आलो की असं छान वाटतं कधी कधी असं सगळं मिळून असं खायला वगैरे. नंतर घरी आलो ताईंच्या आणि ते आदर्शचं तबला वाजवायचं चालू होतं. आणि इकडे ताईंचा स्वयंपाक चालू होता. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय.